नेक्स्ट डे. तर काल आम्ही गेलो याना केव्सवरनं एक प्रायव्हेट यॉटला. तिथे मी जास्त क्लिप्स नाही आणि व्लॉग करू नाही शकले बिकॉज गाण्याचा आवाज खूप होता आणि आम्ही थकलो पण होतो खूप. सो एवढं जमलं नाही. अँड टुडे इज द नेक्स्ट डे. आज आम्ही चाललेलो आहोत मुर्डेश्वर टेम्पलला आणि सगळ्यांनी ट्रेडिशनल वगैरे घातलं आणि वी आर लुकिंग व्हेरी प्रेटी लाईक नाईस. सो मी आता हा असा लाईक ट्रेडिशनल वन पीस घातला आहे आणि आय एम कॅरिंग दिस व्हेरी क्यूट बॅग. आणि माझे ब्रेड्स तर आहेच ते. आय डोंट वॉन्ट टू रिमूव्ह दॅट. अँड येस दॅट्स इट. माय फेव झुमकाज. लेट्स गो. आज आपण आलो आहोत मुर्डेश्वर टेम्पलला, जे की एक शंकराचं खूप अप्रतिम मंदिर आहे. नेक्स्ट स्पॉट विच इज मॅनग्रोव्ह फॉरेस्ट आणि मी तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती देत जाते. सो लेट्स गो. फॉरेस्ट हे गोकर्ण टू मुर्डेश्वरच्या रस्त्यामध्येच आहे आणि इथे गोकर्ण टू इथे यायला अराउंड 1.5 आला. सो हा आहे त्याचा ब्रॉडवे आणि दिस इज व्हेरी 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 गुड लाईक नाईस. सो ॲज यू कॅन सी माझ्या आजूबाजूला झाडच झाडं आहे अँड विच इज व्हेरी 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 गुड. इथे आत एंट्री फी आहे ओनली 20 रुपीज बट इट इज रिअली वर्थ इट बिकॉज आज जे स्ट्रक्चर आणि फुल नेचर आहे ते खूप भारी. होन्नावर मॅनग्रोव्ह फॉरेस्टमध्ये आणि इथे आपल्याला एक पर्सनल बोट मिळते ज्याचे चार्जेस आहेत अराउंड 1500 रुपीज अँड वी गेट अ व्हेरी मच पर्सनल स्पेस आणि इथली वाईब पण खूप छान आहे. हे ॲक्च्युली डिफाईंड आहे गोकर्णमधला केरला स्पॉट बिकॉज इथे गोकर्णमध्ये तुम्हाला केरलाच्या वाईब्स मिळतील कारण का फुल एकदम असं ट्रीजने भरलं आहे अँड इट इज व्हेरी नाईस. आणि जर तुम्हाला शेअरिंगमध्ये बोट हवी असेल तर इट इज ओनली 200 रुपीज पर पर्सन पण ते अवेलेबिलिटी आणि वेदरवर डिपेंड आहे बिकॉज रेनी सीझनमध्ये आय थिंक की नसणार आहे. अँड येस नाव लेट मी एन्जॉय माय कॉफी.
आमचे काका होते, त्यांनी खूप छान फिरवून आणलं. हाय. आता आम्ही आलो आहोत डिनरला आणि ते आमच्या स्टेच्या साईडलाच एक खूप भारी ॲस्थेटिक कॅफे आहे आणि वी आर हिअर आणि चिलिंग आणि आम्ही टॉक्स चाललेत आमचे. सो आता डिनर झाल्यावर मी तुम्हाला भेटते आणि सगळं तुम्हाला सांगते आज आम्ही कुठे कुठे गेलो आणि काय